बुलेट ट्रेनच्या मार्गाच्या कामाला वेग आला आहे। या मार्गावर अरबी समुद्राखालून जाणारा देशातला पहिला 21 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार आहे। त्यातून तब्बल ताशी 320 किमीच्या वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे। ठाण्याच्या खाडीत त्याचे खोदकाम सुरू झाले आहे। मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे। नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून बुलेट ट्रेनच्या प्रोजेक्टचे काम केले जात आहे। 508 किमी लांबीचा हा मुंबई ते अहमदाबाद असा बुलेट ट्रेनचा कॉरिडॉर आहे। त्यापैकी 2 किलोमीटरचा मार्ग जमिनीखालून जाणार आहे। हा बोगदा देशातील पहिला समुद्राखालून निघणारा बोगदा आहे। या बोगद्याची खोली जमिनीखाली 25 ते 65 मीटर इतकी असेल। बोगद्याचे खोदकाम 3 महाकाय मशीनच्या मदतीने करण्यात येत आहे। हा बोगदाच मुंबईत अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा हा महत्त्वाचा भाग असणार आहे। बोगदा बीकेसी आणि शिळफाट स्थानकादरम्यान असणार आहे। 21 किमीच्या बोगद्याचं लवकरच काम सुरू झालं आहे। ठाण्यात 7 किमी बोगदा खोदला जात आहे। हा बोगदा तयार करण्यासाठी टनेल बोरिंग मशीन आणि न्यू ऑस्ट्रेलियन टनेलिंग मेथड याचा वापर केला जात आहे। मुंबई HSR स्थानकाच्या बांधकामासाठी सेकंड पायलिंगचे 100% काम पूर्ण झाले असून उर्वरित खोदकाम सुरू आहे। विक्रोळी घनसोळी जवळील सावली येथे या वर्षाच्या अखेरीस येथे पहिले टनेल बोरिंग मशीन खाली जमिनीत टाकण्यासाठी उपलब्ध होणार आहे। शिळफाटा येथे आतापर्यंत 200 मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिकेवर एकूण 12 स्टेशन असणार आहेत। यामुळे मुंबईहून अहमदाबाद प्रवास फक्त 3 तासात पूर्ण होणार आहे। 12 स्थानकापैकी 4 स्थानके महाराष्ट्रात असणार आहेत, तर 8 स्थानके गुजरातमध्ये असतील। यात मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, बीकेसी, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती या स्थानकांचा समावेश आहे। ऑगस्ट 2026 पासून बुलेट ट्रेनच्या चाचण्या सुरू होण्याची शक्यता आहे। या प्रकल्पासाठी 559 कर्मचारी 24 तास काम करत आहेत। या प्रकल्पासाठी 24 पूल नदीवर बांधण्यात येणार आहेत। त्यातील 20 पूल गुजरातमध्ये आणि 4 पूल महाराष्ट्रात आहेत। तर बुलेट ट्रेन 320 किमी प्रति तास धावणार आहे। मुंबई अहमदाबाद दरम्यानचे अंतर फक्त 127 मिनिटात पूर्ण करणार आहे।